चीन असो, पाकिस्तान असो किंवा जगातील अनेक विकसित देश ज्यांच्या नजरेत भारत खुपतो, जे भारताचे हितशत्रू आहेत, उघड किंवा छुपे, या राष्ट्रांनी कायम प्रयत्न केले की भारत कधीही एकसंध राहू नये, भारताचे तुकडे तुकडे व्हावेत, भारताचं विभाजन व्हावं. भारताचे तुकडे तुकडे करण्याचं जे भारताच्या शत्रूंचं एक षडयंत्र आहे, त्या षडयंत्रामध्ये एक संभाव्य तुकडा आहे रेड कॉरिडॉर. कर्नाटक ते नेपाळपर्यंत जाणारा एक चिंचोळा पट्टा, ज्या पट्ट्यामध्ये अशी अनेक राज्य आहेत जी खनिज संपन्न आहेत, जी नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न आहेत. या राज्यांमध्ये आंध्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, बिहार आहे, ओडिशा आहे, पश्चिम बंगाल आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे. या राज्यांचा हा रेड कॉरिडॉर बनतो आणि या राज्यांमध्ये गेली अनेक दशकं नक्षलवादाचा धुमाकूळ सुरू आहे, नक्षलवादाचा उपद्रव होतो आहे आणि त्याच्यामुळे साधनसामुग्रीने श्रीमंत असूनसुद्धा ही राज्य कायम मागास राहिली. या रेड कॉरिडॉरची निर्मिती जलद व्हावी, प्रभावीपणे व्हावी म्हणून नक्षलवादी, धर्मांतर करणारे मिशनरी आणि इस्लामी दहशतवादी यांचं एक साटलोटं निर्माण व्हावं, यांचं एक जाळं निर्माण व्हावं, यांच्यामध्ये समन्वय व्हावा, संपर्क व्हावा, संवाद व्हावा म्हणून गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत.